तर मी बऱ्याच दिवसानंतर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा अमेझिंग इंजिनियर्सवर। तर ही व्हिडिओ ॲक्च्युली मी बनवणार नव्हतो, पण मला खूप सारे मेसेजेस आले होते, टेलिग्रामवर सुद्धा आले होते पर्सनली, आणि इवन यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा आले होते की महाट्रान्सको एईची जी एक्झाम झाली त्याचा रिझल्ट कधी आहे, अजून किती दिवस लागतील। तर त्याच्या रिलेटेड म्हटलं मी प्रत्येकाला जेवढा मला पॉसिबल झालं तेवढा ना मी रिप्लाय दिले पर्सनली, इवन टेलिग्रामवर सुद्धा। पण अजूनसुद्धा मला वाटतं की क्वेश्चन्स येतील मुलांचे येत्या काही दिवसात, तर त्यामुळे मी म्हटलं चल एकदा व्हिडिओज बनवूया आणि सांगून टाकूया की बाबा एक्झामची डेट कधी आहे किंवा एक्सपेक्टेड काय आहे। किंवा मुलांचा पर्सनली होता मला क्वेश्चन की तुम्हाला काही इंटरनल न्यूज आहे का, इंटरनली काही खबर आहे का, तर सांगतो तसं की इंटरनली वगैरे अशी काही खबर नाही, आणि तशी इनफॅक्ट आम्हाला न्यूज मिळतसुद्धा नाही। भले कंपनीमध्ये असलो तरीसुद्धा आम्हाला इंटरनली काहीच न्यूज मिळत नाही, बिकॉज ही प्रोसेस आहे ती कंप्लीट ट्रान्सपरंट आहे। टेलिग्रामवर वगैरे बऱ्याच दिवसापासून चालू होतं, इनफॅक्ट जेव्हा एक्झाम झाली तेव्हापासून चालू होतं, 15 डेजमध्येच होतं की बाबा मिड जानेवारीमध्येपर्यंत एक रिझल्ट तर येऊ शकतो, 12 ते 13 दिवसामध्ये येऊ शकतो, 2 दिवसामध्ये येणार, असे बरेच अफवा वगैरे पसरत होत्या। आणि जे माझ्या पेड ग्रुपमधले आहेत किंवा ज्यांनी मला पर्सनली मेसेज केला त्यांना मी सांगितलेलं की एक मिड फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कन्सिडर करून चलाच की रिझल्ट येईल, किंवा त्यानंतरच येईल। मिड फेब्रुवारीच्या आधी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या आधी तरी रिझल्ट काय आपला येत नाही आहे, ठीक आहे। तर त्यामुळे एक्सपेक्टेड जर तुम्ही विचारलं तर एक्सपेक्टेड डेट किंवा एक्सपेक्टेड वीक जर म्हणाला तर खरं ह्या वीकमध्ये यायला पाहिजे होता, जो आत्ताचा करंट वीक चालू आहे ते। कदाचित ही तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत मे बी रिझल्ट आलासुद्धा असेल, पण एक्सपेक्टेड होता खरं या वीकमध्ये यायला पाहिजे होता, आणि जर या वीकमध्ये नाही आला तरी येत्या एखाद वीकमध्ये येऊन जाईल। आय नो की तुम्ही एक्झामच्या रिझल्टसाठी किती एक्सायटेड आहात ते आय नो, इनफॅक्ट तुमच्यापेक्षा जास्त मी जास्त या रिझल्टसाठी एक्सपेक्टेड आहे किंवा एक्सायटेड आहे। तर एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही, पण धिस वीक अजूनपर्यंत वीक संपलेला नाही आहे, सॅटर्डेला सुद्धा रिझल्ट येऊ शकतो, ऑफिस आवर्स नंतर सुद्धा रिझल्ट येऊ शकतो। असं नाही आहे की बाबा जेवढा ऑफिस आवर्स असेल तेव्हाच येईल। लास्ट टाईमचा मला जो रिझल्ट आठवतो, आमचा जो रिझल्ट आलेला तो आय गेस 7 PM ऑनवर्ड्स आला होता, 7 PMच्या नंतर आला होता, 7 किंवा 7:30च्या आसपास काहीतरी आला होता। तर त्यामुळे ऑफिस आवर्स नंतर सुद्धा येऊ शकतो, इवन सॅटर्डेजला सुद्धा येऊ शकतो। तर त्यामुळे अजून हा वीक संपलेला नाही आहे, आणि जरी या वीकला जरी नाही आला तरी नेक्स्ट वीकला येईल। पहिली गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली एकतर नंबर ऑफ वेकेन्सीज आपली जास्त आहे लास्ट टाईमपेक्षा। बऱ्याच जणांना वाटेल की हा ऑनलाईन रिझल्ट जनरेट होतो, तर त्यामुळे एका क्लिकवर रिझल्ट जनरेट होऊ शकतो, तर अशा गोष्टी नाही आहेत। याच्यामध्ये रिझर्वेशनवाला पार्ट असतो, रिझर्वेशन व्हर्टिकल रिझर्वेशन असतं, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं, आणि एवढे किती 490 आहे ना, आय गेस नाही किती 420 वेकेन्सीज आहेत। तर 420 वेकेन्सीज म्हणजे प्रत्येक जो काही कॅन्डिडेट आहे त्याचं व्हर्टिकल रिझर्वेशन वाईज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वाईज प्रत्येकाला कन्फर्म जे सिलेक्टेड जेवढे नंबर ऑफ दिलेले आहेत वेकेन्सीज त्याच्या अकॉर्डिंग सगळे बसतायत आहेत की नाही आहेत, त्याच्यामध्ये मिस्टेक नको व्हायला। तर ही सगळी प्रोसेस शेवटी मॅन्युअलीच होते। तुमचे जे काही मार्क्स वगैरे आहेत ते ऑनलाईन जनरेट होतील, पण ते असेंडिंग ऑर्डर वाईज डिसेंडिंग ऑर्डर वाईज लावून त्यानंतर ते ईच रिझर्वेशन वाईज लावणं हे मॅन्युअल प्रोसेसच होते। तर त्यामुळे ही सगळी गोष्ट टाईम लागते। आता ज्या लोकांना माहिती नाही आहे की रिझल्ट कसा बनला जातो ते लोक बोलतात की अरे लवकर रिझल्ट का नाही लावत, एवढा वेळ का लागतं ऑनलाईन असला जरी रिझल्टसुद्धा तरीसुद्धा। तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत की इट विल टेक सम टाईम, ओके। आय नो तुम्ही खूप जास्त एक्सायटेड असाल, पण प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो। आता आमच्याच वेळेला किती होते 170च्या अराउंड काहीतरी होते, करेक्ट। तर ह्याच्यासाठीच मिनिमम 1 मंथ एक्झॅक्टली लागलेला असं आपण म्हणू शकतो। तर आता जी वॅकेन्सी आली आहे ते ह्याच्या डबलपेक्षा जास्त आहे, 420 आहे। तर त्याला मी म्हणालेलो लवकरात लवकर 1.5 मंथ तरी लागू शकतो। तर त्यामुळे आता 1.5 मंथ जस्ट क्रॉस झालेला आहे, तर ह्यानंतर 1 ते 2 वीकमध्ये कधीही रिझल्ट येऊ शकतो, ठीक आहे। तेवढा तुम्ही पेशन्स ठेवा, कारण रिझल्ट परत करेक्ट येणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं ऑफिशियल्सवर सुद्धा। तर त्यामुळे त्यांना खूप बारकाईने सगळ्या गोष्टी करायला लागतात। तर त्यामुळे अजिबात पेशन्स सोडू नका। तुम्हाला जर हवं असेल पुढच्या BMCची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करायला लागू शकता। ऑब्व्हियसली SCची एक्झाम झाली आहे, पण BMC JEEसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता, आणि जास्त वेळ टेन्शन घेऊ नका की कधी येईल रिझल्ट। ते जेवढा लवकर किंवा अनएक्सपेक्टेडली जेवढा रिझल्ट येईल ना तेवढाच बेस्ट आहे सगळ्यांसाठी, कारण ऑलरेडी प्रेडिक्ट करणं रिझल्ट कधी येईल हे मला तरी आवडत नाही या गोष्टी, किंवा मी स्वतःहून विचारत पण नाही
की बाबा कधी रिझल्ट येऊ शकतो ते. मला अनएक्सपेक्टेडली रिझल्ट आलेला नेहमी आवडतो, जसा आमचासुद्धा रिझल्ट आला होता किंवा जसा आता डिस्कॉमचा रिझल्ट आलेला होता. अनएक्सपेक्टेड रिझल्ट आला असेल तर एकदम सगळ्यांनाच शॉकिंग असतं आणि खूप छान वाटतं, भारी वाटतं. तर त्यामुळे मी तरी पर्सनली विचारत नाही आणि मला पण तुम्ही विचारू नका की तुम्हाला इंटरनली न्यूज आहे का, तर आम्हाला येत नाही आणि मी विचारायला जातसुद्धा नाही. ठीक आहे. जर काय अपडेट वगैरे असेल मी डेफिनेटली तुम्हाला कळवत जाईन. जे काय असेल ते, तुमचे अजून काय डाऊट्स असतील ह्या व्यतिरिक्त तर कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि रिझल्ट डेट एक्झॅक्टली जसं मी सांगितलं की आता सांगता येणार नाही, पण धिस ऑर नेक्स्ट वीक जो आहे तो आपण एक्सपेक्टेड ठेवू शकतो. ठीक आहे. धिस ऑर नेक्स्ट वीकमध्ये रिझल्ट यायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत.